नमस्कार मंडळी, नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजे प्रसादाचा शिरा. आपल्या ह्या प्रसादाच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. हे सगळं 1.25 वाटीच्या प्रमाणात घ्यायचं आपल्याला. फक्त दुधाची क्वांटिटी ही आपल्याला दुपटीच्या प्रमाणात ठेवायची, 1.25च्या दुप्पट. आता इथे रवा, तूप, काजू आणि मनुके आपल्याला हवे तसे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि साखर, वेलची पूड लागणार आहे आपल्याला. तर सुरुवातीला आपण इथे 2 छोटे चमचे वापरून थोडंसं तूप घालायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला काजूचे काप परतायचे आहेत. गॅस मीडियम ठेवलेला आहे, जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काजूचे काप घालूया आणि ते गोल्डन ब्राऊन किंवा सुंदर असे गोल्डन होईपर्यंत ते छान असे भाजून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता की हे किती गोल्डन छान, ह्यांना गोल्डन छान कलर आला आहे. आता आपण काजूनंतर मनुकेही थोडे फुगवून घ्यायचे. आता तुम्ही मनुके जर परतले तर ते थोडे फुगतात आणि ते छान लागतात. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये त्याची चव एक छान लागते. तर आपले इथे मनुकेही फुगवून छान झालेले आहेत. आता मी ते काढून घेते. एका वेगळ्या प्लेटमध्ये तुम्ही ते काढून घ्या. आणि आता हे जे तूप उरले त्याच तुपात आपण आपलं उरलेलं जे वाटीमध्ये पूर्ण तूप जे उरलं आहे तेच घालायचं आहे. आणि हे मीडियम गॅसवर, सध्या मीडियम गॅस ठेवा. आणि आता आपण ह्याच्यामध्ये रवा 1.25 वाटी जो घेतलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि तो मस्त असा छान गोल्डन कलर येईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचा, छान भाजून घ्यायचा. इथे मस्त छान असं आपण परतूया. तुपामध्ये रवा भाजत असताना जो वास येतो आहे तो अप्रतिम आहे. आणि प्रसादाचा शिरा आहे म्हटल्यानंतर एक वेगळीच चव असते. आता इथे छानसर असा कलर हळूहळू येतो आहे त्याला. जास्त मोठ्या गॅसवर ही कृती करायची नाही आहे. सावकाश तुम्ही जेवढं मीडियम गॅसवर प्रसादाचा शिरा बनवाल तेवढाच तो सुंदर लागतो. आता आपण दूध इथे मी साईड बाय साईड दुपटीने आपल्याला दूध घ्यायचं आहे 1.25 वाटीच्या प्रमाणात. आणि मी ते बाजूला उकळायला ठेवते, जेणेकरून आपल्याला गरम दूध हे शिऱ्यासाठी लागणार आहे ते वापरता येईल. तुळशीची पानं आपल्याला घालायची आहेत, कारण प्रसादाचा शिरा म्हटल्यानंतर तुळशीपत्राला एक विशेष महत्त्व असतं. तुळशीपत्र हे असलंच पाहिजे. आता आपण त्याचसोबत घालणार आहोत आपल्याकडे जे मनुके आणि काजू आपण भाजून ठेवलेले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत. हे सगळं बारीक गॅसवर चाललं आहे. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत वेलची पूड. वेलचीने एक छान स्वाद येतो, सुगंध येतो. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. सगळं बारीक गॅसवरच हे चाललेलं आहे अजूनही. आता आपण बारीक गॅस करून घेतलेला आहे कारण रव्याचा कलरही छान आलेला आहे. काजू मनुकेही रेडी आहेत, आपण ते टाकून घेतलेले आहेत. तुळशीपत्र झाले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम दूध टाकायचं आहे, त्यामुळे हा रवा छान फुलून येतो. गार दूध अजिबात वापरायचं नाही किंवा गार पाण्याचाही वापर करायचा नाही आहे. इथे मस्त असं दूध टाकून झाल्यानंतर सुंदर पद्धतीने ते हलवून घ्या, मिक्स करा. छान मऊसूत शिरा तुम्हाला मिळेल. आणि शिरा हा मऊसूत असला पाहिजे, खूप जास्त ड्राय किंवा पातळ असं नाही झाला पाहिजे तो. प्रसादाचा शिरा म्हटल्यानंतर त्याच्यात एक छान गोडवा आणि त्या नावातच सगळं आहे, त्यामुळे प्रसादाचा शिरा म्हटलं की एक वेगळीच मऊज असते. हे सुंदर असं परतून घेतलं आहे. आता पाहू शकता तुम्ही तर किती मऊसूत तो शिरा दिसतोय. वा. आता आपण वाफ द्यायची आहे थोडीशी. बारीक गॅसवर ठेवलात तरी चालेल किंवा मीडियम गॅस ठेवला तरी चालेल. आणि आपल्या हे सगळं सुंदर असं मिक्स करून झाल्यानंतर हे सुरुवातीला तुम्ही वाफेसाठी वेळ द्या, कारण आपण साखर एकदा घातली, शेवटी सगळ्यात साखर घालायची आणि ती साखर घातली की आपण जास्त वेळ गॅस चालू ठेवणार नाही आहोत. त्यामुळे आधी हे मिक्स करा छान. वाफ हवी ते तुम्हाला वाटतंय तशी वाफ देऊन घ्या कमी जास्त प्रमाणामध्ये. आणि त्यानंतर साखर घाला. आता आपल्याला साखर फक्त विरघळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. साखर सुंदर अशी मिक्स करून घेतली आहे. एकदा साखर मिक्स झाली की परत थोडंसं झाकण ठेवायचं आहे आपल्याला. हे असं छान मिक्स होत आहे. वास जो काही सुटलेला आहे
तुळशीपत्र आहे. वा, मी 2 मिनटासाठी परत झाकण ठेवते जेणेकरून छान अशी वाफ निघेल. आणि आता शिरा ऑलमोस्ट आपला झालेला आहे. जास्त वेळ तुम्ही गॅस चालू ठेवू नका साखर घातल्यानंतर. 2 मिनटासाठी पुरेशी आहे वाफ तेवढी, 2 मिनटाची. वा, इथे आता सुंदर असा शिरा तयार झालेला आहे. वा 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 वा. गॅस बंद केलेला आहे. आता आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया. प्रसाद विशेष झाला आहे. तर मंडळी, आपली पहिली रेसिपी होती ही आजची. इथून पुढेही मी असे वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही द कॅप्स किचन हा चॅनल नक्की पाहत राहा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.